तसेच आम्ही आज विष्णुरा या गावी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले, हार अर्पण केला। सर्व लोकांनी उपस्थिती दाखवली। विष्णुरा गावातील अत्यंत श्रद्धावान लोक आहेत, परंतु आम्हाला भारत देशाच्या सरकारला व पंजाबच्या सरकारला, महाराष्ट्र सरकारला इशारा देऊ इच्छितो की आत्ताच काल परवाच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसर आहे टेम्पल हे, तिथं त्या रोडवर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। त्या पुतळ्याला कोणीतरी माथे फिरू माणसानं हातोडे मारले, पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला। त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या पंजाब सरकारला सांगतो की जर का अशी बाजू अशी हमेशा राहिली तर सरकार कुछ कामाचे नाही। सरकार घरी जावे, त्या जाग्यावर जे लोक आहेत बाबासाहेबांचे अनुयायी पंजाबचे ते तिथं बसवावे, म्हणजे जेणेकरून त्या पुतळ्याची देखभाल केल्या जाईल। तसेच सरकारनं तिथं त्या पुतळ्याजवळ पोलीस चौकी देऊन पोलिसांकडे ते संरक्षण द्यावं। आणि परभणी महाराष्ट्रामध्ये एक वकील, 3ऱ्या वर्षात वकिली करणारा माणूस सूर्यवंशी याला पोलिसांनी बेदम मारहाण करून जीवानं मारून टाकले। तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती हाताबाहेर चालली आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ महाराष्ट्रात प्रत्येक पुतळ्याजवळ पोलीस चौकी देण्यात यावी। जिवंत माणसाचे संरक्षण होत नाही। कुंभमेळ्यामध्ये 50-60 लोक, 1000 लोक मरण पावले। तुमच्यानं जिवंत लोकांची देखभाल होत नाही, परंतु आदर्श आमचे संविधान निर्माता त्यांच्या पुतळ्याची देखभाल करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि सरकारला सांगावं लागेल। सरकारला आम्ही सांगतो की यानंतर कोण्याही गावात, देशभरात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली नाही पाहिजे। तसेच विष्णुरामध्ये महान क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची देखभाल सुद्धा आता सरकारकडे आहे। आम्ही आमच्या लेवलवर करूच, पण सरकारने सुद्धा देखभाल करावी अशी आमची विनंती आहे। धन्यवाद।